नमस्कार विद्यार्थी मित्र. राज्यशास्त्राच्या अध्ययनामध्ये सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्र, आज आपण राज्यशास्त्राच्या अध्यापनामध्ये प्रकरण 2चा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपण मागील तासाला ऑनलाईन अध्यापनामध्ये ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय की ट्रान्सनॅशनल कंपन्या ज्या आहेत या कंपन्यांचा उदय कसा झाला आणि 1990च्या दशकामध्ये त्याचबरोबर खाजगी कंपन्या देशांतर कार्य करत होत्या, आता परदेशी व्यापार करू लागल्या आहेत. म्हणजेच ट्रान्सनॅशनल कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेला देखील पाहतो. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झाला आहे. या सर्वांचा सर्वसामान्य माणसावर काय परिणाम झाला याचा आपण पहिला मुद्दा अभ्यासला होता. विद्यार्थी मित्र, आज आपण राज्यशास्त्र प्रकरण 2 मधील जागतिकीकरण आर्थिक बदलामध्ये आपण भांडवल गुंतवणुकीचे कशाप्रकारे गुंतवणूक परदेशामध्ये केली जाते त्याची माहिती आपण घेतली. आर्थिक बदल, त्याचबरोबर आपण दुसरा मुद्दा अभ्यासला, व्यापार संकल्प झाले बदल अभ्यासले. हा तिसरा मुद्दा जो आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय, त्याआधी आपण पहिला घटक अभ्यासला, कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थलांतर होताना दिसते. श्रमिक बाजारावर त्याचा परिणाम झाला दिसतो. कुशल अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी काम करतात. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. खानपान असेल, माल वितरण असेल, प्रवासी वाहतूक असेल, म्हणजे कुशल अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रामध्ये स्थलांतर होत आहे व्यवसायाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्र, आज आपण या ट्रान्सनॅशनल कंपनीमधील दुसरा मुद्दा ब मुद्दा अभ्यासणार आहोत. त्या ब मुद्द्याची माहिती चर्चा करणार आहोत की दुसरा परिणाम आपल्याला सांगता येईल की हा लहान उद्योग आणि दुकानदारावर झाले दिसून येतो. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती त्या स्पर्धेत टिकून आहेत. आज शहरात मोठी किराणा दुकाने किंवा मॉल जरी उभे राहिले असली तरी देखील छोटे दुकानदार भाजी किंवा फळ विक्रेते हे आज देखील ग्राहक मिळत आहेत. याचे कारण ते आपल्या ग्राहकाला आवश्यक सेवा देतात. म्हणजे विद्यार्थी मित्र, जागतिकीकरणाचा हा एक परिणाम सांगता येईल की जागतिकीकरण बहुराष्ट्रीय कंपन्या उद्योग सुरू करतात, मोठे मॉल्स उभारतात, आकर्षकपणा त्यामध्ये आणतात आणि त्याचा परिणाम लहान उद्योगावर झाला दिसून येतो. परंतु ही लहान दुकानदार जर कार्यक्षमपणे उद्योग चालवले गेले तर ते सुद्धा आज स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतील, टिकून आहेत. आजही ते चांगले त्यांची विक्री किंवा व्यवसाय करत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी कार्यक्षम आणि दर्जेदार उत्पादन विक्री जर सेवा देण्याचं काम केलं तर तो उद्योग चालू शकतो. परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांचा परिणाम छोट्या दुकानात झालेला बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसून येतो, हे विसरता कामा नये. तिसरा बदल आपल्याला सांगता येईल ट्रान्स कंपनीच्या बदलामध्ये तिसरा परिणाम शेतीच्या संदर्भात आपल्याला बघायला मिळतो. आज शेतकरी आपल्या माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थीशिवाय थेट विकू शकतो. म्हणजे हा एक मोठा बदल आहे की मध्ये व्यापारी किंवा मध्यस्थ जे असतात, एजंट जे असतात, हे त्याचा नफा घेतात, शेतकऱ्याचा फायदा मिळत नाही आणि म्हणून डायरेक्ट शेतकऱ्याचा माल जर त्या ठिकाणी आपला माल जर कंपनीना मध्यस्थीशिवाय विकू शकले तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचा फायदा होत असतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्र आणले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. उदाहरणार्थ भारत समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे, कांदा, भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू, आंबे असतील इत्यादी गोष्टी निर्यात करत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र, आज जागतिकीकरणाचा परिणाम हा एक झाला की प्रामुख्याने शेतकरी डायरेक्ट मालाची विक्री आपली करू शकतो. त्याचबरोबर तो परदेशामध्ये आपला माल पाठवू शकतो, निर्यात करू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी जागतिकीकरणाचा हा एक शेतकऱ्यावर देखील झालेला परिणाम चांगला परिणाम सांगता येईल. उत्पादनाची विक्री होऊ शकते. त्यानंतर विद्यार्थी मित्र, पुढला मुद्दा आहे माहीत आहे का तुम्हाला. आता माहीत आहे का तुम्हाला त्यामध्ये
मुद्दा आहे बहुराष्ट्रीय कंपनी. आता बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय? अशी कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशी कंपनी असते जिचे एका राष्ट्रात मुख्यालय असते, परंतु ती अनेक देशात कार्यरत असते. काही भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या बजाज, डाबर, ONGC, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, विप्रो इत्यादी सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपण दिसून येतात. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे त्या कंपनीचं एका राष्ट्रामध्ये स्थायिक असते कंपनी असते आणि त्याचे मुख्यालय एका ठिकाणी असते, परंतु त्याचे अनेक देशात ते उद्योग कार्यरत असतात. त्याला बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणता येईल. दुसरा आहे मुद्दा ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन. आता ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन म्हणजे काय? या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक प्रकार आहे. या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात. त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसते. काही ट्रान्सनॅशनल कंपन्या, उदाहरण सांगता येईल नेस्ले, त्याचबरोबर बायर, युनिलिव्हर, नंतर सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक अशा प्रकारच्या ट्रान्सनॅशनल कंपनीची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. म्हणजे ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय? तर बहुराष्ट्रीय कंपन्याचा एक प्रकार आहे. या कंपन्या एका राष्ट्राला बांधील नसतात. त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसून काही नॅशनल कंपन्या ह्या प्रामुख्याने अनेक राष्ट्रांमध्ये पसरलेल्या असतात. त्याला म्हणते ट्रान्सनॅशनल कंपनी कॉर्पोरेशन. बहुराष्ट्रीय कंपनी आणि ट्रान्सनॅशनल कंपनीमध्ये फरक आहे. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे जिचे एका राष्ट्रात मुख्यालय असते आणि परंतु ती अनेक देशात कार्यरत असते. परंतु ट्रान्सनॅशनल कंपनी कोणत्याही एका राष्ट्रात बांधील नसते. अनेक राष्ट्रामध्ये एका राष्ट्रामध्ये मूळ स्थान नसते. त्यामध्ये ट्रान्सनॅशनल कंपनी. तिसरं क्षेत्र सांगते सेवा क्षेत्र. हे 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रापैकी तिसरे आहे. पहिल्या क्षेत्रात शेती, खाणकाम, मासेमारी इत्यादी समावेश होतो. दुसरे क्षेत्र हे उत्पादन क्षेत्र आहे. उत्पादन तयार केलं जातं. कच्च्या मालापासून उत्पादन तयार करणं. सेवा क्षेत्रामध्ये खानपान, हाऊस कीपिंग, सुरक्षा इत्यादी सेवांचा समावेश होतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण माहीत आहे का तुम्हाला? त्यामध्ये आपण बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय, ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय, सेवा क्षेत्र म्हणजे नेमकं काय याची माहिती करून घेतली. त्यानंतर दुसरा मुद्दा घेता येईल. दुसऱ्या चौकटीमध्ये मुद्दा आहे तुम्हाला काय वाटते. आता काय वाटते याच्यापर्यंत बोर्ड परीक्षा प्रश्न विचारला जाणार नाही, तरी आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटते? भारताची सहकार चळवळ बहुराष्ट्रीय आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते का? भारताची सहकार चळवळ बहुराष्ट्रीय आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते का? सहकार चळवळीचे तत्वज्ञान हे त्यातील सामील असलेल्या सभासदांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना वित्तीय आधार देणे हे आहे. तर खाजगी कॉर्पोरेट कंपन्या या केवळ आर्थिक फायदा बघत असतात. यावर तुमचे मत नोंदवा. तुम्हाला की मत नोंदवण्यामध्ये असा प्रश्न मला विचारला जाऊ शकतो की भारताची सहकार चळवळ बहुराष्ट्रीय ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते का? असं सहमत असाल तर त्याविषयी का सहमत आहात, का नसेल तर तुम्हाला द्यायचंय. तुमचं मत तुम्हाला मांडायचंय. अशा प्रकारे तुम्ही ते मुद्दा मांडू शकता. त्यानंतर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपण राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आर्थिक क्षेत्र अभ्यासलं. आर्थिक क्षेत्रामध्ये आपण गुंतवणुकीविषयी बदल अभ्यासले. त्यानंतर आपण व्यापारी संकल्पने बदल अभ्यासले. त्यानंतर आपण तिसरा मुद्दा अभ्यासला ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय, बहुराष्ट्रीय कंपन्यांची माहिती घेतली. त्यानंतर आपण राजकीय क्षेत्र आपण अभ्यासणार आहोत. ते राजकीय क्षेत्र हे प्रामुख्याने जागतिकीकरणाच्या संदर्भात राजकीय घटकावर लक्ष केंद्रित करते. राजकीय क्षेत्रामध्ये आपण विचार केला तर 1989ची पूर्व युरोपातील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन याकडे कम्युनिझमचं झाले अंत, म्हणजे यांच्याकडे अशा स्वरूपात बघितले गेले. जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मानले जाते. सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या होत आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. सहभागी शासन व्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करता येईल
हे बघितले जाते. नागरिक केंद्रीय शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरिक समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. म्हणजे विद्यार्थी मित्र, राजकीय क्षेत्र आर्थिक क्षेत्राप्रमाणेच राजकीय क्षेत्रामध्ये देखील बदल होत आहेत, झालेले आहेत. पूर्वीची असणारी राजकीय सत्ता की शासनाचं असणारं वर्चस्व, त्या ठराविक लोकांचं असं केंद्रीय सत्ताधारी पक्ष, परंतु त्या ठिकाणी आता सर्वसमावेशक स्थानिक स्वराज्य संस्थांचा उदय, त्याचबरोबर सहभागी शासन, नागरिकांनी त्या सत्तेमध्ये सहभाग, निर्णय प्रक्रियेत सहभागी कसं होता येईल याचा विचार केला जातोय. कल्याणकारी राज्याची भूमिका आता निभावली जाते, नागरिक केंद्राची भूमिका निभावली जाते. म्हणजे हा एक जागतिकीकरणाचा एक प्रक्रियेचा बदल आपल्याला सांगता येईल. सोव्हिएट रशियाचं विघटन झालेलं कारण ठरलं. त्या ठिकाणी स्थानिक त्या राज्यांना स्वतः सत्ता चालवायची होती, स्वयंनिर्णय त्यांनी शासन त्याला पाहिजे होतं, म्हणून ते त्यातील देश स्वतंत्र झाले असं आपलं सांगता येईल. म्हणजे हा एक ते जागतिकीकरणाचा प्रक्रियेचा बदल आहे. म्हणजे त्या ठिकाणी जागतिक बदलाचं आपण क्षेत्र पाहिलं. लोकशाहीचे महत्त्व हा एक बदल आपण या ठिकाणी आज अभ्यासला. राजकीय क्षेत्रामधला हा बदल, लोकशाहीचे महत्त्व, हे या ठिकाणी आपण मुद्दा अभ्यासला की लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य आहे, लोकांचे चालू राज्य आहे, लोकांसाठी चालू राज्य आहे, लोकांच्या प्रतिनिधीमार्फत चालू राज्य आहे. अशा प्रकारे लोकांच्या कल्याणासाठी चालू राज्य आहे, लोकांच्या सहभागाने चाललेलं राज्य आहे. अशा प्रकारचे लोकशाहीचं महत्त्व हे आता निर्माण होत आहे असं आपल्याला सांगता येईल. आता राजकीय क्षेत्रामध्ये आपण एक परिणाम अभ्यासला लोकशाहीचे महत्त्व. दुसरा बदल जो आहे तो म्हणजे राज्याचे स्थान, हे आपण नंतर अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आज आपण काही मुद्दे अभ्यासले ते समजले असतील. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो.